मला त्याप्रमाणे समजावून सांगतो. ज्या नटामध्ये ती ताकद आहे समजून घेऊन काम करण्याची, तो यशस्वी होतो. आणि ज्याच्यात ती ताकद नाही त्याला तो दिग्दर्शक काढून टाकतो. विनोदी नाटकांमध्ये ऍडिशन हा प्रकार खूप होतो. मला लहानपणापासूनच निरीक्षण करायची खूप सवय. माणसं निरीक्षण करून याची की कोण कसं चालतं, कसं बोलतं, कसं वागतं, कसं त्याची भांगाची स्टाईल काय, त्याची हातवारे करायची स्टाईल काय, त्याची बोलण्याची स्टाईल काय, तो कुठे कुठे थांबतो बोलताना. काही जण सांगतात की बाबा हा मला पैशाची प्रॉब्लेम होती म्हणून मी हा साईन केलेला पिक्चर आहे, आणि त्याच्यामध्ये आपल्याला वाटतं की अरे त्यानं काय सुमार ऍक्टिंग केलेली आहे. मग ते ऍक्च्युली दिग्दर्शकाला क्लॅरिटी नसते म्हणून त्यानं तसं केलेलं असतं का काय असतं. त्यांच्याबरोबर एक अग्रीमेंट असतं किंवा आम्ही जेव्हा बोलवेल तेव्हा तुम्ही यायला बऱ्याच वेळा असं होतं की तुम्ही त्यांना मेल पाठवलेला असला की 3 महिन्यानंतरची ही तारीख माझी नाहीये, तरी बऱ्याच वेळा ते म्हणतात की नाही आम्ही तुम्हाला सोडू शकत. मग तुम्ही 12 तासाच्या वर 13 आणि 14 तास त्यांच्याकडनं काम करून घेतल्यानंतर मग त्यांनी कधी पुढचं लोड अनलोड करायचं, कधी घरी जायचं, कधी झोपायचं आणि कधी परत उठून तुमच्याकडे कामाला यायचं. तो की परीक्षेमध्ये प्रथम क्रमांक आला तर त्याचं कौतुक होणारच आहे. बरोबर. तो प्रथम क्रमांक यावा म्हणून करतोय का त्याला उत्तम गुण मिळवायचे म्हणून करतोय, हे महत्वाचं आहे. तो सिनेमा बघितल्यावर कळायचं की अच्छा हा हिरो म्हणजे प्रोड्युसरचा मुलगा दिसतोय. तर मंडळी, आजचा पॉडकास्ट हा खूप इंटरेस्टिंग झालेला आहे. आपल्याबरोबर अभिनेते, कलाकार सिद्धेश्वर झाडबुके सर आलेले आहेत आणि त्यांच्याबरोबर खूप रोखठोक अशा गप्पा झालेल्या आहेत, नाटका रिलेटेड किंवा चित्रपट रिलेटेड किंवा आत्ताची सध्याची जे सिरियल्स वगैरे आहेत त्याच्यामध्ये जे ओढाताण होते कलाकारांची, फरफट होते कलाकारांची, किंवा बॅकस्टेज मध्ये जे काम करतात तर त्यांची पण कशी फरफट होते आणि किती सिरियस पद्धतीनं या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे, याबद्दल खूप अशा छान गप्पा झालेल्या आहेत. चला तर मग बघूया. नमस्कार मंडळी, गोलगप्पावरती नेहमीप्रमाणे एक वेगळा विषय घेऊन येतोय. यांना आपण ओळखलं असेल, आपण सिरियलमध्ये यांना बघतो, खलनायकाच्या भूमिकेमध्ये बघितलंय. काही वेळा त्यांनी आपल्याला चिडवलेलं आहे, म्हणजे आपल्याला राग येतो त्यांचा, किंवा काही वेळा त्यांनी हसवलेलं आहे आपल्याला, आणि काही वेळा सिरियस भूमिका करून किंवा बहुआयामी व्यक्तिमत्व थ्रू आपल्याला खूपच त्यांनी एंटरटेन केलेलं आहे. तर असे बहुआयामी व्यक्तिमत्व आपल्याबरोबर आलेलं आहे आज. तर सिद्धेश्वर झाडबुके सर. नमस्कार. नमस्कार सर. गोलगप्पावरती आपलं स्वागत आहे. धन्यवाद. जसं मी सुरुवात केली की बहुआयामी व्यक्तिमत्व सिरियलमध्ये आम्ही बघायचो तुम्हाला, आणि प्रत्यक्ष आता अनुभवतोय. तर आपण मला असं वाटतं की ओव्हरऑल आपला प्रवास कसा झाला या सिरियल इंडस्ट्रीमध्ये किंवा अभिनय क्षेत्रामध्ये, तुम्ही कसा आला हे मला जाणून घ्यावंसं वाटतंय. तसं पाहायला गेलं तर प्रत्येक माणूस हा कलाकार आहे. बरोबर. आम्ही सगळेच कलाकार असतो. म्हणजे त्याचं उदाहरण म्हणजे लहानपणी आपले जी नाटकं चालू असतात की मला शाळेला नाही जायचं, माझं पोटच दुखतंय, माझं हेच होतंय, तर काही होत नसतं. पण त्या ह्याच्यात आपण चांगला अभिनय करत असतो. पण तो कसा असतो की तो आपल्या स्वतःसाठी मर्यादित असतो आणि आपल्याला काहीतरी प्राप्त करायचं असतं, बरोबर, म्हणून आपण ते करत असतो. तर त्या प्रकारे सुद्धा अभिनय करता करता माझा मोठा भाऊ शाळेमध्ये नाटकांमधनं काम करायचा. ओके. तर मला खूप आवडायचं ना, मलाही काम करायला आवडेल म्हणून. तर आम्ही काय करायचो, त्यावेळेला मी पिंपरीत राहायचो. आमचे मित्रमंडळी सगळ्यांनाच नाटकाची आवड होती. काम करायला कोणाला आवडत नाही, पण आपण कुठे काम मिळणार आहे आणि आपल्याला ग्रुप माहिती नाहीत, काही नाही, आणि लहान होतो ना. बरोबर. कुठल्या तरी एकदा आम्ही बाल शिवाजी सिनेमा बघून आलो आणि घरी येऊन मग तो सगळा प्रसंग उभा करायचा आणि घरातल्या घरात कोणाला न कळू देता.
ते करायचं. मग तिथपासून ती सुरुवात झाली. पण मग जसं कॉलेजला आलो तसं मग कॉलेजच्या स्पर्धांमधनं आणि याच्यामधनं मग नंतर एक ग्रुप आम्ही स्थापन केला. त्याच्यातनं मग ती सुरुवात झाली. ओके. खरं तर 2 प्रकार होते. मला वडील मिलिटरीमध्ये होते म्हणून मला तिकडे जायची पण इच्छा होती. वडील खूप लवकर वारले माझे. ओके. मग म्हटलं आपण, कारण त्यांची इच्छा होती जायचं तर ऑफिसर म्हणून जा. आणि ते वारल्यानंतर मग काही गोष्टींची जबाबदारी आली. मग आपल्यालाच करावं लागलं सगळ्या गोष्टी. कारण घरच्यांनी सांगितलं तुला आम्ही 10वी पर्यंत शिकवलंय, आता पुढचं सगळं तू बघायचंयस. मग ते काय पेपर टाकणं, दूध टाकणं अशा गोष्टी पण केल्या. ऑफिस बॉयची नोकरी पण केली. आणि त्यातनं जे काही येईल त्यातनं मग जे काही वर्षाला कपडे घेणं असो, सायकलमध्ये हवा भरणं, पंक्चर असो, काही असो, असं त्या सगळ्याच गोष्टी होत गेल्या. मग भाऊ पहिल्यांदा ह्याच्यामध्ये म्हणजे शाळेच्या नाटकांमध्ये किंवा कॉलेजच्या ह्याच्यामध्ये करायचा. एक दिवस असा होता की त्याचं आणि माझं पुरुषोत्तमला नाटक एकाच दिवशी सलग होतं. म्हणजे त्याचं आधी होतं नंतर माझं. ओके. अशी पण गंमत होती. मोठा भाऊ होता माझा आहे. आता ते काय करतात? त्याचा व्यवसाय. ते पण हेच व्यवसाय करतात? नाही, त्याचं वैयक्तिक व्यवसाय आणि व्यवसाय सांभाळत होतो. मग त्यानंतर मग म्हणजे थोडक्यात इन्स्पिरेशन भावाकडून होतं, पण नंतर ह्या क्षेत्राकडे तुम्ही वळलाय, हे असं कसं? म्हणजे तुम्हाला वाटलं किंवा कसं झालं? मी तुम्हाला म्हणालो ना की वडिलांच्या जाण्यानंतर मग आपल्याला काहीतरी, मग मी प्रिंटिंग शिकून घेतलं. मग प्रिंटिंगचं छोटेखानी प्रेस चालू केला होता. पण नाटकाचं वेळ जे आहे ना ते काही जात नव्हतं. आणि ती आवड आणि वेळ हे दोन्ही गोष्टी होत्या. कारण एक वेळा आपण आवड नावडीमध्ये पण जाऊ शकते, पण ते वेळ जे होतं ना ते वेळ काही जात नव्हतं. प्रत्येक जण असं म्हणते खरंच की नाटक हे ह्याच्यासारखं दुसरं सुख नाहीये. म्हणजे पिक्चर करतात किंवा सिरियल करतात, पण प्रत्येक जण, आम्ही इंटरव्ह्यू वगैरे ऐकतो ना, नाटक ते नाटक आहे बस. तर हे का? म्हणजे त्याचं कारण असं आहे की मालिका तुम्ही बघता तेव्हा ते घरात बसून बघता. बरोबर. जे काय असेल ते तुम्ही घरात बसून बोलणार. सिनेमा जर बघता तुम्ही थिएटरला जाऊन बघता. आता तर घरी पण दिसतोय म्हणा, पण त्यावेळेला जी पावती असेल ती थिएटर मध्ये. नाटकाची पावती कशी आहे की तिथे समोर प्रेक्षक आहे जिवंत, आणि तो तिथे तुम्हाला तुमचं आवडलं की टाळी पण तिथेच वाजवतो, शिट्टी पण तिथेच वाजवतो, वा तिथेच म्हणतो. आणि हे जे असतं ना कनेक्शन, इंटरॅक्शन समोरासमोर, ती मजा खूप वेगळी आहे. आणि ती इमिजिएट मिळणारी दाद असते. मग नाटकाची अशी कशी वेगळी तयारी करायला लागते का? कसं? अर्थातच. म्हणजे पाठांतर हो का आयत्या वेळेस जसं प्रश्न असतं की आयत्या वेळेस ते आपण पंच म्हणतो आपण, किंवा त्या वेळेला सुचलं म्हणून म्हणतो, पण त्याला बेस काहीतरी आहे ना. बरोबर. त्याचा जो गाभा पकडून तर आपल्याला जावं लागणार आहे की त्या गोष्टी एक लेखकाने लिहिल्या आहेत, ती एक कथा आहे, ती पुढे पुढे सरकत जाते आणि त्याला संवाद आहे, पात्र आहेत, आणि ती पात्र त्यांची देहबोली काय असेल, तो कसा बोलेल, कसं वागेल, कसं चालेल, या सगळ्या गोष्टी दिग्दर्शक ठरवतो आणि त्यानुसार ती योजना केली जाते आणि आपण काम करत असतो. म्हणजे फक्त पाठांतर हाच मुद्दा आहे का? तर नाही ना. पाठांतराच्या बरोबरीने तुम्ही तसे हावभाव चेहऱ्यावर दाखवणं गरजेचं आहे. बरोबर. म्हणजे आपण म्हणतो ना की एखाद्या व्यक्तीला बघा, सहज आयुष्यामध्ये आपल्या हा खोटं बोलतोय असं मला वाटतं त्याच्या चेहऱ्याकडे बघून. म्हणजे त्याचं बोलणं आणि त्याच्या चेहऱ्यावरचे भाव हे वेगळे असतात. पण नाटक करताना भाव आणि बोलणं हे सगळे एकत्र असणं गरजेचं असतं. म्हणून ते लोकांना ती भूमिका आवडते, भावते. बरोबर. आता तुमच्या याच्यामध्ये, म्हणजे कुठल्याही याच्यामध्ये नाटक करताना त्या भूमिकेमध्ये शिरणं हे काय कन्सेप्ट असते? ते आता प्रत्येकाचं बोलण्याची पद्धत वेगळी आहे बघा, लक्षात घ्या. वटवणं, शिरणं, अशा अनेक गोष्टी असतात. किंवा याने त्याला खाल्ला वगैरे असं. मला तसं काही वाटत नसतं. कोण कोणाला खात नसतं. जो तो त्याचं काम करतो. बरोबर. मी पण तेच. फक्त काय होतं की जसं आपण म्हणतो की 100 लोक पळत असतात मॅरेथॉन मध्ये, त्यातले जिंकणारे किती आहेत? 1, 2, 3 नंबर निघाले, ते 100 नंबर असते. 100वा नंबर पण एखाद्याचा आलाच असता की. बरोबर.
खरंय. जो तो त्याच्या कुवतीनुसार काम बरोबर. करतो. ज्याचं जो पहिला येतो किंवा ज्याचं काम सगळ्यात जास्त आवडतं लोकांना. काही वेळेला असं होतं की 2-5 मिनिटाच्या भूमिका सुद्धा खूप चांगल्या वठवल्या जातात आणि लोकांना त्या आवडतात. बरोबर. त्याच्यामुळे असं मला नाही वाटत असं काही की काय म्हणतात त्याला, तुम्ही म्हटलं भूमिकेमध्ये शिरणं. शिरतात लोक, म्हणून तर लोकांना ती भूमिका आवडते बरोबर. ना. जे काम करतात तसं चोख. बरोबर. मला असं वाटतं ना की ती व्यक्ती, म्हणजे आता समजा मी सिद्धेश्वर झाडबुके, आम्हाला असं वाटलंच नाही की तू सिद्धेश्वर झाडबुके आहेस. हा, ते आम्हाला ते कॅरेक्टर आहे character. असं वाटलं. असं बरोबर. जर एखाद्याने म्हटलं तर ती तुमची पावती असते. बरोबर. खरंय. जसं तो आम्हाला त्यात हे दिसलेच नाही, आम्हाला असं वाटलंच नाही तो अक्षय कुमार आहे, आम्हाला तसं वाटलंच नाही. ती भूमिका करणारा तेच कॅरेक्टर आहे असं वाटलं आम्हाला. बरोबर. हीच पावती आहे ना. हीच पावती आहे. हीच खरी म्हणजे हा. ऍक्टिंग काय म्हणतात, नॅचरल वे न करणं, हो. हेच आहे. मला ते नाटकामध्ये ऍक्च्युली तेच आहे की बाबा तुम्हाला एखादं स्क्रिप्ट मिळालं, थोडंसं आपण नाटकाबद्दल बोलू की स्क्रिप्ट मिळाल्यानंतर ती ऑब्व्हियसली ते स्किट किंवा ते तुमचं रोल अंडरस्टँड झाल्याशिवाय तुम्ही त्या पद्धतीने नॅचरल वे न करू शकणार नाहीये. मग त्यासाठी आता कुठलाही रॅन्डम तुम्हाला नाटक अप्रोच झालं हे करायचंय, तर त्यावेळी तुमचं प्रिपरेशन कशी असते की बाबा हे. नाही, आता कसं होतं बऱ्याच वेळा, म्हणजे तुमच्या बोलण्यालाच अनुसरून बोलतोय मी, की जो दिग्दर्शक असतो त्याला पूर्ण माहिती असणं आवश्यक असतं. ती भूमिका ही, प्रत्येक भूमिका ही कशी जाणार आहे. बरोबर. आणि तो तुम्हाला त्याप्रमाणे समजावून सांगतो. ज्या नटामध्ये ती ताकद आहे समजून घेऊन काम करण्याची, तो यशस्वी होतो. आणि ज्याच्यात ती ताकद नाही त्याला तो दिग्दर्शक काढून टाकतो. इतकं सरळ आहे. बऱ्याच वेळा असं होतं की एखादा नट म्हणतो की नाही मला जमत नाहीये, किंवा एखादा दिग्दर्शक म्हणतो की तुला मला हवं तसं जमत नाहीये, त्यामुळे आपण थांबूया इथे. दिग्दर्शकाची क्लॅरिटी खूप पाहिजे त्याला, की काय पाहिजे ह्या ह्याच्यातून किंवा काय. आणि ते दिग्दर्शकाने सुद्धा सांगण्याची आवश्यकता की मला काय हवंय. बरोबर. मला तुझ्याकडनं काय हवंय. बऱ्याच वेळा असं होतं की दिग्दर्शकाला पण माहिती असतं की या नटामध्ये हे आहे, हे मला काढून घेता येऊ शकतं. हे त्या दिग्दर्शकाला पण माहिती असावं, त्या नटाला माहिती असावं की आपण काय देऊ शकतो, कुठल्या प्रकारच्या भूमिका आपण करू शकतो. बरोबर. हे त्या नटाला पण माहिती असणं खूप आवश्यक आहे. नाहीतर मी सगळंच करू शकतो असं म्हणून जर करायला गेला तर बऱ्याच वेळा असं होतं की फसगत होते. बरोबर. नाही, किंवा असं पण असू शकतं ना, किंवा दिग्दर्शकांना पण असं विचार करायला पाहिजे की कोणात आता ह्या पर्सन मध्ये दुसरा पर्सन शोधू नये, की बाबा ह्या पर्सन सारखी त्यांना ऍक्टिंग करावी, असं पण व्हायला होता कामा नये. बरोबर. नाही, काय होतं, आता समजा तुम्ही आहात किंवा मी आहे, तर माझा आवाज असा आहे, तर आता मी काय बेसच्या आवाजात मी बोलू शकत नाही. बरोबर. मी फार तर टिपेच्या आवाजात बोलू शकतो. खूप बेसच्या आवाजात मी बोलू शकत नाही. म्हणजे ते नाटक जर करायचं असेल तर ते होऊ शकत नाही. बरं, ते भूमिका जाड माणसाची, तर मला घेऊन उपयोग नाहीये. बरोबर. जेव्हा लेखक लिहितो की तो जाड आहे, असा आहे, तसा आहे, उपयोग नाहीये. म्हणजे तो त्याप्रमाणेच माणसं शोधतो आणि त्याप्रमाणेच त्याला ते जमेल की नाही हे त्याचा अंदाज घेतो. बऱ्याच वेळा असं होतंय ना की नाटकाला सुद्धा ऑडिशन घेतलं जातं, वाचन घेतलं जातं. त्याला पटेल असं वाचन झालं त्याचं, तर मग त्या पुढे जाऊया आपण. मग त्याच्यामध्ये सुद्धा त्याला पटेल खूप वेळ नाही देत आहेत. बरोबर. कारण मराठी नाटकांची अवस्था काही अंशी खूप चांगली आणि काही अंशी खूप वाईट. काहीच नाटकं चालतात आणि हे होतं, तर मग तिथे ते प्रोड्युसरला झेपेल का. बरोबर. तो खर्च झेपणार आहे का त्याचाही विचार केला जातो. मग शक्यतो ते काय करतात, मग सराईत जे आहेत कलाकार त्यांना बोलवलं जातं. मग आम्हाला नवोदित म्हणतात आम्हाला संधी मिळत नाही, पण नवोदितांनी मग स्पर्धात्मक पातळीवर स्पर्धा कराव्या. आणि त्याच्यात आता सुद्धा एक चंद्रकांत कुलकर्णीने उत्तम नाटक पुण्यातलं घेतलंय, तर ते होऊ शकतं ना. तुम्ही उत्तम करा, बरोबर, त्यासाठी लोक बसलेली आहेत. म्हणजे त्याच्यासाठी पुरुषोत्तम करंडक वगैरे किती सपोर्टिव्ह आहे. चांगलं आहे ना, खरंच चांगलं आहे. या म्हणजे हे पुण्यामध्ये खरं तर या गोष्टी नाही, फक्त पुरुषोत्तम करंडकच आहे असं नाही. मी पण पुरुषोत्तम करंडक केलेलं आहे. बाकीच्या पण स्पर्धा आहेत, कारण आता पुण्यामध्ये खूप स्पर्धा व्हायला लागल्यात, एकांकिका स्पर्धा. आणि
एकच नाटक त्या 5-6 स्पर्धांना उतरवलं जातं त्यांच्याकडनं, मुलांकडनं. त्याच्यामुळे तेही होऊ शकतं. म्हणजे अवघड नाहीये आणि तुमचा सराव पण होऊन जातो त्या ह्याच्यामध्ये चांगला. बरोबर. माझं तर म्हणणं आहे की पण एकच नाटक तुम्ही वर्षभर मिरवण्यापेक्षा आम्ही जेव्हा स्पर्धा करायचो त्यावेळेला सरासरी महिन्याला एक नवीन एकांकिका बसवायचो. बरोबर. जे- आपली पण परीक्षा होते ना ती. म्हणजे होतं आपल्याला कसं की स्वतःला- मला वेगळ्या वेगळ्या भूमिका करायला मिळतात. बरोबर. त्यामुळे एकच भूमिकेमध्ये अडकून पडलोय असं नाही होत. बरोबर. परत वेगळ्या वेगळ्या प्रकारचे नाटकांचे दिग्दर्शन करायला मिळतं दिग्दर्शकाला. बरोबर. आम्हाला सुद्धा वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या भूमिका करायला मिळतात आणि लोकांनाही आम्हाला वेगळं काहीतरी दाखवता येतं. बरोबर. तो त्याचा फायदा होऊन जातो. असं करू शकतात म्हणजे आता सुद्धा लोक. बरोबर. पण काय होतंय आता सगळ्यांचंच म्हणणं आहे त्यानुसार फास्ट लाईफ हम्म. खूप वेगाने पुढे चाललंय सगळं. सगळ्यांना पटकन हवं असतं सगळं. बरोबर. त्याच्यामुळे कदाचित थांबत नसतील. मग आता कसं आहे डेली सोप मध्ये वगैरे आता आम्हाला सगळी मीडिया वगैरे म्हणजे इंस्टाग्राम वरती वगैरे हे सगळे आता आउट करतात की बॅक ऑफ द स्क्रीनचं काय चालू असतं. मग दिग्दर्शक प्रत्येक क्षणी प्रत्येक गोष्ट त्यावेळी प्रॉम्प्ट करत असतो की असं कर तसं कर, मग इथून या गोष्टी हे कर. म्हणजे तू काय बोलावंस किंवा काय करावं हे प्रत्येक वेळा प्रॉम्प्ट केलं जातं. पण हे नाटकामध्ये तसं नाहीये. नाही, तो ऑन द स्पॉट जो काय आहे तो आहे. म्हणजे मग त्यावेळी असं काय हे झालेत का रे भारी पंची दिलास दिग्दर्शकांना पाठ थोपटले की अरे काही दिग्दर्शकांना ज्याला आपण ऍडिशन म्हणतो ते घेतलेले चालत नाही. हा. जे बसवले तेच करायचं. हम्म. विनोदी नाटकांमध्ये ऍडिशन हा प्रकार खूप होतो. बरोबर. समोर कोण प्रेक्षक आलेत, कसे आलेत, काय आलेत, त्याच्यावर सुद्धा ऍडिशन घेतली जाते. काही वेळेला एखाद्या प्रेक्षकाचं नाव घेतलं जातं त्यांच्या ओळखीचं असलं तर, हा. असंही होतं. असंही होतं. पण ते त्यावेळेला ते वाजेलच असं काही नसतं. सांगतात. बरोबर. वाजलं तर मग तो पुढच्या प्रयोगाला घेतो आणि तिथे नाही वाजलं तर तो नाही घेत. हा. तोच पंच सगळीकडे वाजेल असा नाही बरोबर. की बाबा इथे वाजला म्हणून तिकडे पण त्या प्रयोगाला तिकडचा वाजला असं नाही होत. बरोबर. ते तेवढ्या पुरतं असतं. राईट. मग बाकीचं ते स्क्रिप्टेडच जे काय असेल ते म्हणजे जसं डेली सोपचं आहे तसं पण ते ह्याचं पण असतंच. पण आता वेगवेगळे आता तुम्ही एवढे नाटक मध्ये केलं, भाग घेतले, तर असं कुठलं असं जाणवतंय का की बाबा लोकांना, रसिक लोकांना ह्या पठडीतली नाटकं ऍक्च्युली बघायला आवडतात? ऍक्च्युली खरं सांगू का, लोकांना सगळ्याच प्रकारच्या पठडीतली नाटकं बघायला आवडतात. कारण तुम्ही बघितलं असेल आपल्याकडे अगदी जुन्या काळापासून आतापर्यंत त्यावेळेस संगीत नाटकं चालू होती. हो. आजही लोक संगीत नाटकं बघायला जातात. हा. ही जी जुनी लोक आहेत ती पण बघायला जातात. आपण म्हणतो की जरा 70च्या काळातली म्हणण्यापेक्षा 70 वयोगटातली ती जातात, 50शीतली जातात. आणि काही लोकांना आत्ताही तरुण पिढीला काही लोकांना आवड आहे ना संगीत नाटकाची, ते जातात बघायला. काय प्रकार आहे हे तरी तुम्ही बघून या एकदा. आता संगीत नाटकं होतात का? हो, होतात. का? कारण आधी सारखे जर बघितलं नाही, वसंत होतात. देशपांडेंसारखे वगैरे, आता तसे लोक आहेत त्या संगीत नाटकं करणारे. संगीत नाटक करणारी लोक आहेत. आजही भरतनाट्य मंदिरचा संगीत नाटकाचा ग्रुप आहे. भरतनाट्य मंदिरमध्ये संगीत नाटकाचे प्रयोग होतात आजही. तुम्हाला कुठलं म्हणजे कॅरेक्टर करायला जास्त मजा आली आतापर्यंत जी नाटकं केली? खरं सांगायचं तर आपण जी भूमिका आपण करतो हा. ना, सगळ्या भूमिका मी आनंदाने केल्या. हा. कारण जर मी ती स्वीकारतोय तर ती करताना मला आनंद आलाच पाहिजे, आनंद बरोबर. मिळालाच पाहिजे आणि बरोबर. ती बघून लोकांना पण आनंद मिळाला पाहिजे. बरोबर. हे फार महत्वाचं आहे. राईट. माझ्यासाठी जर मला नाटक करायचं असेल तर मग ते प्रायोगिक करत बसेल ना मी. मग मी सगळ्याच बाबतीत सगळ्यात म्हणजे स्पर्धात्मक ह्याच्यामध्ये सुद्धा ज्या एकांकिका केल्या त्यातल्या सुद्धा भूमिका मला आवडल्या होत्या म्हणूनच मी केल्या. ज्या आवडतायत आणि त्या आपण करूच शकतो. एखादी भूमिका म्हणजे एखादं लिखाणातलं एखादी भूमिका मला सांगितली ही तू करायची आहे म्हणून, तर मला नाही पटली, नाही मला नाही करायची इच्छा ही, तर मी नाही करू शकत. म्हणजे मनावर दगड ठेवून करायची गरज काय. त्यामुळे ज्या भूमिका केल्यात त्या सगळ्या मला आवडत होत्या म्हणूनच केल्या. त्यामुळे माझ्या असं काही नाही की ही भूमिका माझी खूप आवडते, ती भूमिका माझी खूप आवडते.
बरोबर. त्याही केल्या. मग कस कशात लागला जास्त असं आठवतंय की बाबा ह्याला खरंच मला प्रिपरेशन करायला खरंच अवघड गेलं मला? खरं सांगू का, त्याच्यासाठी एक सगळ्यात उत्तम गोष्ट काय असते म्हणजे कसा लागला हा जर मुद्दा असेल तर, मला लहानपणापासूनच निरीक्षण करायची खूप सवय. माणसं निरीक्षण करून याची की कोण कसं चालतं, कसं बोलतं, कसं वागतं, कसं त्याची भांगाची स्टाईल काय, त्याची हातवारे करायची स्टाईल काय, त्याची बोलण्याची स्टाईल काय, तो कुठे कुठे थांबतो बोलताना, किंवा काय म्हणतात त्याला, इव्हन चालणं सुद्धा, म्हणजे मी चालण्याचे सुद्धा प्रकार वेगळे वेगळे करून बघितले. बरोबर. त्याचा मला सिरियलला पण उपयोग झालेला होता. बरोबर. तर ते जे निरीक्षण असतं ना, त्याच्यामुळे की आता हे कॅरेक्टर आले का आपल्याला करायला, मग असं कुठं आपण बघितलंय का, तर आपल्याला कुठं ना कुठेतरी सापडतो माणूस. मग तो कसा चालला होता, तो कसा हे केला होता, म्हणजे त्याचबरोबर आपलं दिग्दर्शकाशी बोलणं होतंच की मला हा असं काय वाटतं. हा बरोबर, ह्या कॅरेक्टरला हा सुटेबल आहे का, अशा पद्धतीनं करू शकतो का. तर तो जेव्हा मला त्या भूमिकेसाठी विचारतोय याचा अर्थ त्याला कुठेतरी मी योग्य वाटतोय. बरोबर. मग आता त्याच्यात मला काय करता येईल, मग त्याचा अभ्यास आपण करत असतोच. आणि कुठेतरी आपण म्हणतो ना की अंतर्मनामध्ये आपल्या कुठेतरी चाललेलं असतंच की हे कसं करेल, काय करेल. मग मी त्या दिवसभर त्याचा विचारच करत असतो. कुठेही जेवत असलो तरी मी तसा विचार करू हे कसं करता येईल, गाडीवर जात असलो तरी ते विचार करत असतो. आणि मग ते कुठेतरी सुचतं आणि मिळतं तुम्हाला जेव्हा. बरोबर. आता ही माझी गरज आहे ना ती. बरोबर. तो शोध आपोआपच होतो. बरोबर. पण मग आता असं आहे की एका वेळी 2-4 भूमिका करत असाल तुम्ही, वेगवेगळ्या आता 2-4 पिक्चर्स घेतले असतील, तर प्रत्येकासाठी तुम्हाला दिवसभर किती म्हणून विचार करणार की अरे ह्या कॅरेक्टरसाठी. नाही, ते तेवढं स्विच ऑफ आणि स्विच ऑन तुमच्यामध्ये असलंच पाहिजे. कारण आता आपले ग्रेट कलाकार आपला प्रशांत दामले, त्यांचे सुद्धा 5-5 वेगळ्या वेगळ्या नाटकांचे 5-5 प्रयोग दिवसाला त्यांनी केलेले. बरोबर. मग त्यांनी वेगळेपणा तो ठेवलाच आहे. कसला असेल ना खरं, कसली कला आहे खरं, म्हणजे ही पण म्हणतो की स्विच ऑन करता येणं आणि स्विच ऑफ करता येणं ते कलाकारामध्ये असावंच लागतं. बरोबर. नाहीतर मग ते अवघड आहे. म्हणजे किती त्या प्रेझेंट मध्ये राहणं किती आवश्यक आहे त्यावेळी. मग लिबर्टी हा जो प्रकार असतो की बाबा तुम्हाला हे करू शकतो, मुव्हा म्हणतात ना आपण, तर ती कुठं जास्त मिळते तुम्हाला, पिक्चर मध्ये, सिनेमा करताना, नाटक करताना, का सिरियस मध्ये. आता त्यामध्ये पण एक गंमत आहे की दिग्दर्शकाला त्या पटत असेल, हवा असेल तर ते सिनेमात पण मिळते. हे मला तू करून दाखव बरं, बघू काय. आवडलंय, हे ठेव. म्हणजे त्याच्या विचाराच्या पलीकडे जाऊन तुम्ही काहीतरी वेगळं करत असता. बरोबर. त्यामुळे तो म्हणतो हा ठेव, हे मस्त आहे. तसंच नाटकात विनोदीमध्ये हा चांगलं आहे, ही मुवमेंट चांगली आहे, हा हे मस्त आहे, हे ठेव. पण किंवा असं होऊ शकतं का की तुम्हाला असं वाटतं की ह्याला पंच बसेल, म्हणजे लाफ्टर्स मिळतील, पण समोरच्याला दिग्दर्शकाला वाटत नाही की बाबा हे नाही होणार, नाही. आपण घेऊन बघायचं असतं. आणि बरेच नट असं करतात, ते घेऊन बघतात, मी बघू का, घेऊन बघतोय, आणि त्याला वाटलं तर दिग्दर्शक म्हणतो हो, आणि नाही समजा म्हटलं तर स्टेजवर कलाकार असतो ना, दिग्दर्शक नसतो. बरोबर. त्यामुळे दिग्दर्शकाला माहिती मी आता नाही म्हटलं तरी हा तिथे जाऊन करणारच आहे काय करायचं. बरोबर. आणि त्या प्रयोगाला समजा दिग्दर्शक बसलेला असेल खाली, तर मग आतमध्ये येऊन तो त्याचे टाचतो किंवा मग त्याला शाबासकी तरी देतो. बरोबर. मग आता ह्याच्यामध्ये ओव्हरऑल ट्युनिंग किती महत्वाचं असतं, कलाकाराचं, दिग्दर्शकाचं किंवा कंपॅनियनचं, तुम्हाला काय वाटतंय. जमतं ट्युनिंग असावंच लागतं खरं तर. कारण शेवटी आपण म्हणतो ना, समर्पित होणं फार गरजेचं असतं दिग्दर्शकाला. तर तुमच्याकडनं त्याला काहीतरी काढता येऊ शकतं आणि त्याला काय हवंय ते तुम्हाला देता येऊ शकतं. ते समर्पणाची भावना खूप महत्वाची आहे, जी सगळीकडेच असते. आपण जसं शाळा असो किंवा कुठलाही गुरु आहे, तो फक्त गुरु आहे त्यावेळेचा तुमचा, तर त्याला तुम्ही समर्पित झाला तर मग तुम्हाला सोपं होतं सगळं. आता काही पिक्चर असतात ना, म्हणजे काही जण सांगतात की बाबा हा मला पैशाची प्रॉब्लेम होती म्हणून मी हा साईन केलेला पिक्चर आहे, आणि त्याच्यामध्ये आपल्याला वाटतं की अरे त्यानं काय सुमार ऍक्टिंग केलेली आहे,
मग ते ऍक्च्युली दिग्दर्शकाला क्लॅरिटी नसते म्हणून त्यानं तसं केलेलं असतं का काय असतं जनरली? हा आता ज्याचा त्याचा प्रश्न आहे, खरं सांगतो. हा कारण त्याने का केलेलं असतं. सहसा नट वाईट काम करण्याच्या भानगडीत पडत नाही, कारण नाव त्याचं जातं. पण ती भूमिकाच समजा विचित्र असेल आणि त्या दिग्दर्शकाला ती तशीच त्याच्याकडनं करून हवी असेल, तर तो म्हणतो की ती पुन्हा समर्पणाची भावना, तुला हे आवडतं बाबा, देतो. बरोबर. मग बाहेर सिनेमा बघताना लोक म्हणतात, काय माणूस आहे, एवढ्या मोठ्या नाटकाकडनं ही अपेक्षा नव्हती. हो ना, म्हणजे ते काय केले, कशासाठी केला हा सिनेमा. मग तो नट म्हणतो, अरे बाबा माझं काम आहे, मला पैसे मिळतात. बरोबर. कशाला गेले. म्हणजे चूक मेन म्हणजे कसं, दिग्दर्शकाकडे कोण बोट दाखवत नाही, खरं तर नटाकडे बोट दाखवणारे दाखवले जातात. पण ती गंमत पण अशी आहे की चांगलं काम झालं तर नटाचंच कौतुक होतं ना. बरोबर. दिग्दर्शकाचं कौतुक होत नाही. बरोबर. मग दिग्दर्शकाने सांगितलंय म्हणून ते चांगलं झालं ना. तसंच ते वाईट होताना सुद्धा दिग्दर्शकाने सांगितलेलं असतं, पण त्याच्या डोक्यात ते बसलेलं असतं की हे मला असं हवंय. ते लोकांना नाही आवडलं, त्याला आता तो नट तरी काय करणार आहे. बरोबर. कारण दिग्दर्शकाचं तर ऐकलं पाहिजे. ते तर आहे. म्हणून तो प्रकार होतो की एक बऱ्याच वेळा असं म्हणतो ना आपण, एक्सपेरिमेंट करून बघूया. ते करतात, त्याच्यात काही पसतात आणि काही खूपच यशस्वी होतात. मग आता तुम्ही एवढ्या भूमिका केल्या, म्हणजे खलनायकाची भूमिका केली आहे, मग कुठं कॉमेडियन केलेलं आहे किंवा ह्याच्यामध्ये तमाशामध्ये नाचाची भूमिका केली होती, अशा असंख्य मी सिरियलमध्ये पण बघतो. तर असं कुठलं तुमच्यासाठी भूमिका होती का की त्याच्यातून मला बाहेर पडता येत नाही राव, म्हणजे मी केली आहे आणि मी त्याच्यात गुंतलो आणि तो म्हणजे मीच कॅरेक्टर झालो, असं कधी झालंय? नाही, म्हणून तर मी तुम्हाला मगाशीच म्हणालो की स्विच ऑन स्विच ऑफ करता आलं पाहिजे, बंद येतं. पण असं कधी झालं का की नाही, लोकांना वाटत असेल तर मला नाही माहिती, पण माझं नाही असं काय झालं नाही. हा, म्हणजे मी नाचा करतोय म्हणून मी रस्त्याने तसं चालतोय किंवा मी तुमच्याशी पण तसंच बोलतोय असं नाही, किंवा मी एखादा विलन करतोय म्हणून मी त्याच नजरेने सगळ्यांकडे बघतोय आणि तसंच बोलतोय, किंवा मी कॉमेडी करतोय म्हणून मी घरातही आपलं हसवत सुटलोय, बाहेरही हसवत सुटलोय, असं करतोय, असं नाही होत. म्हणजे मी तसा बडबड आहे, पण मी तेवढंच आबोलपण आहे. म्हणजे नाही कोणी बोलेल तर माझं पुस्तक आणि मी असतो. बरोबर. सिलेक्टिव्ह आहे तुम्ही. हा, मग खूप गप्पा मारायला आवडायच्या पूर्वी, पण हल्ली माझं फार कमी करून टाकलं. मी वाचनामध्ये जास्त हल्ली असतो. ओके. का बरं? कारण वाचणं राहून जाते ना, त्याच्यामुळे गप्पांमधनं मला आउटपुट काहीच मिळत नव्हतं. बरोबर. स्वार्थी आहे म्हणा मी त्या बाबतीत, असं म्हटलं तरी चालेल, पण मला तर वाचनात रमायला आवडतं. हा, तुमचं छान वाटतं. मग आता पुढचे प्रोजेक्ट कुठले आहेत तुमचे, काय येऊ घालणारे बऱ्यापैकी प्रोजेक्ट आहेत, सिनेमाशी संबंधित आहेत. मालिकांमध्ये खूप अडकायला होतं म्हणून मालिका फारशा करत नाही मी, कारण मग सिनेमांच्या बाबतीतल्या तारखा आणि या सगळ्या गोळ होतात, आणि मालिकांमध्ये तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे का नाही माहिती नाही, आदल्या दिवशी रात्री कळतं तुम्ही उद्या शूटिंगला आहात की नाही. हो बरोबर. त्या सीनला तुम्ही येणार आहात, तुमची इन्व्हॉल्वमेंट आहे की नाही त्याच्यावरती आदल्या दिवशी रात्री कळतं. इतकी अवस्था जरा विचित्र आहे मालिकांची की तुमचं शेड्यूल होतंय, मग रात्री शेड्यूल होणार 11, 11:30 तुम्हाला. तर बऱ्याच कंपन्यांमध्ये असं आहे की रात्री 10:30, 11 तुम्हाला कळतं की तुम्ही उद्या आहात की नाही. बापरे. तुम्हाला काही शाश्वतच नसतं. म्हणजे मी कित्येक वेळा तर माझ्या घरच्या लग्नांना सुद्धा अटेंड मला करता नाही आली लग्न. तुम्हाला त्याच्यात हे करायला द्यायला लागतं, तुम्हाला त्यांच्याबरोबर एक अग्रीमेंट असतं, किंवा आम्ही जेव्हा बोलवेल तेव्हा तुम्ही यायला. बऱ्याच वेळा असं होतं की तुम्ही त्यांना मेल पाठवलेला असला की 3 महिन्यानंतरची ही तारीख माझी नाहीये, तरी बऱ्याच वेळा ते म्हणतात की नाही आम्ही तुम्हाला सोडू शकत. झालंय असं खूप लोकांच्या बाबतीत. बापरे. म्हणजे कॉर्पोरेट लाईफ सारखंच झालं ऍक्च्युली. खूप लोकांच्या बाबतीत झालं. त्यांच्यात वाद होतात. मग अरे आम्ही 3 महिने आधी सांगून सुद्धा माझे तिकीट्स बुक आहेत, मला जायचंय, मला असं करायचंय तसं करायचं, पण ते नाहीच होऊ शकत. आणि परत ते सलग महा एपिसोड आणि हे नसेल तर तेव्हा तर काम असतं खूप.
कारण एक तर रोजचं काम तर तुमचं आहेच आहे, बरोबर. दिग्दर्शकाला तुम्हाला एवढी मिनिटं काढून द्यायचे आहेत, त्याच्यामुळे दिग्दर्शकाचंच काही खरं नसतं, तर दिग्दर्शकालाही कधीही काढू शकतात. बरोबर. तू एवढी मिनिटं देत नाहीये, चल बाहेर हो, मी दुसरा माणूस आणतो. दिग्दर्शक पण सॅलरीड झालाय थोडक्यात. तसंच आहे, पण म्हणजे पूर्वी दिग्दर्शकाला जो मान होता की मी ठरवेल तसं शूटिंग करू शकतो, तसं आता होत नाही. चॅनल सांगेल तसं तुम्हाला शूटिंग करावं लागतं. TRP वरती अवलंबून सगळं त्याच्यावर अवलंबून. चॅनल सांगेल तोच आर्टिस्ट घ्यायचा, दिग्दर्शक नाही ठरवू शकत हा चांगला आहे का वाईट. काही वेळेला असं होतं की चॅनलने सांगितलंय की यांना घ्या, यांची ऑडिशन बघितली आम्ही, यांना घ्या, आणि मग ज्या वेळेला खऱ्या अर्थानं वेळ येते दिग्दर्शकाला त्याला दिग्दर्शित करायची, त्यावेळेला त्याला कळतं की अरे बाप रे, 20 रिटेक झाले, 30 रिटेक झाले, बापरे, कामच होत नाहीये, काय कशाला आणून ठेवलेत आमच्या डोक्यावर. असं पण होतं. म्हणजे सध्याच कसं चाललंय, म्हणजे तुम्हाला आता तुम्ही वेगळ्या पिढ्यांमधून तुम्हाला जाणवतंय किंवा 10 वर्षापूर्वी कसं होतं, आत्ता कसं होतं, तेव्हा पण TRP होता नाही असं नाही, पण आत्ताची काय जाणवते तुम्हाला की चेंज खूपच फार बदल झालाय का अप्रोच बघण्याकडं? बदल झालाय म्हणजे एक तर आपल्याकडे खऱ्या अर्थानं टेलिव्हिजनचा प्रेक्षक वर्ग आहे तो महिला वर्ग आहे. बरोबर. त्यामुळे त्या महिलांना काय रुचेल, पटेल, काय पटणार नाही, काय वाटेल ते चाललेलं आहे. आणि कलाकाराला काम करायचंय, घर चालवायचंय, त्यामुळे तो काम करतो. त्याला काही गोष्टी पटत नसल्या तरी कराव्या लागतात. मग कुठेतरी येतं की असे दृश्य दाखवतायत, बंद करून टाका ही मालिका, हे असं कुठे दाखवतात का, कौटुंबिक हिंसाचार दाखवतात, हे दाखवतायत, ते दाखवतायत. पण त्याच्यात बरं ते बघतातही लोक, आणि गंमत एकीकडे तुम्ही कमेंट्स करताय, ते बघताय पण, आणि परत दुसऱ्या दिवशी काय झालं काल म्हणून परत बघता. खरंय, आता उद्या काय होणार आहे बघूया ना, तिला कसं छळलंय बघूया आपण म्हणून. आणि एकीकडे तुम्ही अशा कमेंट पण करताय, म्हणजे काय म्हणायचं. बरोबर. म्हणजे पण मग ही नाडी खरं तर दिग्दर्शकाने किंवा दिग्दर्शकाच्या हातात काही नाही, चॅनल पकडली. चॅनल आणि लेखकांना जे बसलेले तिथे. नाही, पण लेखकांचं पण हेक्टिक असेल ना, की आयत्या वेळी तुम्हाला हे असं लिहून पाहिजे. त्यांनी काय, बऱ्याच लेखकांनी माणसं पण ठेवलेली असतात हाताखाली. प्रॉपर बदललंय आता. एकच माणूस जर 5-5, 6-6 मालिका लिहित असेल तर कसं लिहित असेल बरं, सांगा बरं. बरोबर. ह्याच्यात मिक्स होऊ शकतो. बऱ्याच वेळेला असं होतं की या मालिकेत एक चाललंय का, तशाच प्रकारची सदृश्य घटना तिकडच्या मालिकेत चालू असते, तशी सदृश्य तिकडे चाललेली असते, तशी तिकडे चाललेली असते. आणि अगदीच काय झालं नाही तर 2 मालिका मिक्स करणं, इथली कॅरेक्टर. आणि ती आहेच ना गंमत, की एकाच चॅनलवरची इकडची माणसं इकडे चला ते आणा. मग ही कशी गंमत असते, म्हणजे त्यावेळेला हे नसतात, म्हणजे प्रॉपर एपिसोड ठरलेला नसतो. नाही, ठरवूनच करतात करूया. नाही, ठरवून करतात. ओके, म्हणजे इंटेन्शन, म्हणजे ह्याचं पण प्रमोशन होतंय, त्याचं पण प्रमोशन होतंय, म्हणजे मेन प्रमोशन वरतीच खरं तर आहे. एखादा नवीन शो येणार असेल तर त्या चॅनलवर जर नवीन शो येणार असेल तर सगळ्या चॅनल मधल्या प्रत्येक त्या भागामध्ये काही ना काहीतरी दाखवलं जातं, त्या शो बद्दल बोललं जातं त्या शो. बरोबर. ते प्रमोशन आहे. मग आता खरं मग फ्युचरमध्ये बघायचं झालं तर तुमचे काय टार्गेट्स असतील, किंवा मला पिक्चर, सिरियल तर कमीच करणार आहे, पण मग पिक्चर कुठल्या धाटणीतले, का प्रोडक्शन वगैरे करायचं चाललंय? प्रोडक्शनच्याच विचारात आहे, पण बाकी स्वामी इच्छा कशी होती बघू आपण. कारण एवढं कसं आहे, आता जवळजवळ 25 वर्षाचा एक्सपिरियन्स तुमचा, नाही त्याच्यापेक्षा जास्तच, 35 वर्ष. मला ऍक्च्युली ना जे जरा बेशिस्त काम असतं काही ठिकाणी, नाही 90 ठिकाणी 90% बेशिस्त काम असतं, की वेळेत कुठल्याही गोष्टी न होणं, खूप तास काम चालू राहणं, आणि त्याचा परतावा मिळत नाही तेवढा, तो वाईट आहे. लोक तुम्ही बघितलं असेल बऱ्याच वेळा की या मालिकांमधले पैसे आम्हाला अडकलेत, या सिनेमाचे पैसे आम्हाला मिळालेले नाहीयेत, आम्ही एवढं काम केलं, तेवढं काम केलं. तर ते कुठेतरी त्याला सूत्रबद्धता पाहिजे, कुठेतरी
नियोजन पाहिजे त्याचं व्यवस्थित, की हे एवढं तास काम झालं की झालं ना तुमचं. आता बरोबर. किती म्हणजे म्हणतो ना आपण की खेटरा आहे पायात, ते पण अगदी झिजून झिजून तुमच्या पायाचं कातडं निघेपर्यंत त्याला तुम्ही वापरणार आहात का? माणसं आहेत ती खरंच. त्यांना घरी मिळत नाही खायला म्हणून तुमच्याकडे आलेत का? त्यांना उत्तम अन्न द्या. तुमचे ड्युटी आवर्स किती ठरलेत? 12 आवर्स आहेत ना, 12 तास आहेत ना. 12 तासाच्या वर का त्यांना काम करून घेता आणि काम करून घेऊन पैसे पण देत नाही? मग उपयोग काय? मग तो माणूस तुम्हाला दुआ देणार का बददुआ देणार? फ्रस्ट्रेशन या लेवलचं सध्याचं चाललेलं आहे. हा, मग अरे त्याला पण घर आहे, त्याला पण फॅमिली लाईफ, वर्क लाईफ बॅलन्स, सगळ्यांना एकतर 12 तास ड्युटी ही मुळातच चुकीचं होतं. मग तरी तुम्ही 12 तास म्हणता. मुळात तो तुमच्याकडे कामाला येण्याआधी कुठून निघालाय, किती वाजता निघालाय हेच तुम्हाला माहिती नसतं. बरोबर. हो बरोबर. जर सेट काही असतात ना, सेट किंवा तिथं राहायचं पण असतं. राहायची सोय असेल तर ठीक आहे, पण शक्यतो सेटवर राहत नाही कुठं. काही विपरीत काही झालं तर परत त्यांना इजा होऊ शकते. त्यामुळे सेटवर राहू नये, दुसरीकडे राहावं. पण ते तिथनं घरातनं निघण्यापासून तुमच्या इथे येईपर्यंत समजा 9ची शिफ्ट आहे, 9 ते 9 आहे, तर त्या 9 वाजता काम सुरू करण्याच्या आधी तो तिथे येतो ना. बरोबर. खरं. तासभर आधी तुम्ही कॉल टाइम देऊन ठेवलेला असतो. मग तासभर आधी तो म्हणजे त्याच्या आधी जे स्पॉटवाले असतील तर त्याच्या यादी येतात. मग तो जर तुम्ही 9ला सोडलं नाही त्याला, पण तो स्पॉटवाला काय 9 म्हणजे 9लाच तिथनं निघू शकतो का? तुमचं सगळ्यांचं आवरणार, सगळ्यांचं सगळं होणार. आता HOD जे आहेत सगळ्याचं आहे, ते काय त्याचं सोडतात आणि तू करते आणि ते करतात. माझं काम एवढंच आहे, मी कॅमेरा फक्त हँडल करायला, उचलायची जबाबदारी माझी नसते. त्यासाठी माणूस असतो. बापरे. हो बरोबर. लाईटवाले त्यांना लोड करायची असते गाडी. या सगळ्या गोष्टी आहेत. मग तुम्ही 12 तासाच्या वर 13 आणि 14 तास त्यांच्याकडनं काम करून घेतल्यानंतर मग त्यांनी कधी पुढचं लोड अनलोड करायचं, कधी घरी जायचं, कधी झोपायचं आणि कधी परत उठून तुमच्याकडे कामाला यायचं. कित्येक लोकांचं तर फक्त घरी जातात. मला वाटतं आता मुंबई सारख्या ठिकाणी तर खूप लांब लोक राहतात. त्यांची शेवटची लोकल चुकली तर करायचं काय? त्यांच्याकडे सोय नाही. बरोबर. म्हणजे थोडक्यात आपण नटांचं हे बघतो किंवा अभिनेते बघा, पण बॅक ऑफिसला जे बाकीचे करतात त्यांचं तर कोणच कन्सिडर करत. मग मला हेच म्हणायचंय की नटांचं ठीक आहे, अरे पण त्यांचा पण विचार करा ना, माणसंच आहे. बरोबर. तुमच्या पर ती जर नसली तर तुम्ही काय दिवे लावणार आहात पुढे? काहीच नाही. बरोबर. तो काहीच करू शकणार. तो सपोर्ट खूप स्ट्रॉंग आहे खरं तर. त्यांच्यामुळे तर तुमचे चेहरे कळतायत, लोकांना दिसताय तुम्ही. ते जर काहीच त्यांनी केलं नाही, आज तुम्ही हक्काने ओरडून सांगता चहा दे रे, पाणी दे रे, हे दे रे, ते दे रे, अरे ते माणसाने नाहीच तुम्हाला तो आलाच नाही. बरोबर. तुम्हाला उठून घ्यावं लागेल ते सगळं. बरोबर. दिमतीला काही दुसरी माणसं नसणार ना. पण तो पण माणूस कलाकारच काय, बाकी सगळ्यांच्या बाबतीत सुद्धा मी हे सांगतो की प्रत्येक जण माणूस आहे आणि त्याला माणसासारखं वागवा. बरोबर. तो आणि ही कसं आहे, शेवटी सेवा देतोय तो नोकर नाही तुमचा. बरोबर. तुम्ही पण अभिनय करता, ही सेवाच देताय, त्याची फी घेता तुम्ही. बरोबर. प्रत्येक जण इथे येतोय ते त्याची फी आकारतोय आणि ती त्याच्या बदल्यात काम करतोय. बरोबर. तेच म्हणजे आता मला हे समजून घ्यायचं आहे की ओव्हरऑल हे सांगताना तुम्ही म्हणजे एवढे सगळे वर्ष एक्सपिरियन्स झाल्यानंतर मग आता म्हणजे प्रोडक्शन हाऊस चालवावं किंवा हे रन करावं, हे का कुठल्या ह्याच्यातून तुम्हाला जाणवलं की बाबा, कारण थोडक्यात तुम्ही वेज हे केलं म्हणजे काय की कट शॉट करत करत काय मला करायचंय. नाही, मी हे यापूर्वी केलंय अशातला प्रकार, फक्त मी सिनेमा नव्हतं केलं, वेगळा प्रकार केला होता आणि त्यातही माझ्याकडे 200-250 लोक काम करायचे. त्यावेळेला सुद्धा मी जेव्हा नट म्हणून मला काय अपेक्षा असतात, तर मी आता या सगळ्यांचा निर्माता म्हणून जेव्हा काम करत असतो तेव्हा नट म्हणून मला ज्या अपेक्षा असतात त्या अपेक्षा त्यांना पण असतील का, तर असतील असं म्हणून मी त्या पुरवायचो. त्याच्यामुळे
गणपतीमध्ये मी जास्ती करून जिवंत देखावे करायचो, तर त्याच्यामध्ये मग ती मुलं मग नंतर गणपती यायच्या आधी मला आवर्जून फोन असायचा सगळ्यांचा, सर यावर्षी करताय का तुम्ही काही? नसेल तर मग मला दुसरीकडे कुठे विचारायला, ही पावती आहे बघा. बरोबर. तर ह्यांच्याकडे चांगली ट्रीटमेंट मिळाली होती. मेन थिंग तेच आहे ना, ऍक्टिंग कुठेही करायचे, त्या माणसानं आपल्याला काय ट्रीट केलंय ते महत्वाचं आहे ना. म्हणजे थोडक्यात आता प्रत्येक जण, आता बरेच जण बघतात की ऍक्टिंग क्षेत्रातून सुरुवात करतात ऍक्टर म्हणून, पण हे सगळे प्रोडक्शन हाऊसकडे, नंतर प्रोडक्शन स्वतः निर्माते होतात. मग ह्याचं रिझन ह्याच गोष्टीचं आहे का? नाही, त्यांचं मला काहीच माहिती नाही. किंवा तुमचं काय आहे, किंवा या सगळ्या गोष्टी तुम्हाला थोडंफार खटकल्या म्हणून तुम्ही? माझं हेच आहे की माझी जी संस्था असेल किंवा माझी जी कंपनी असेल, त्या कंपनीमध्ये उत्तम ट्रीटमेंट आणि या सगळ्या गोष्टी इतक्या उत्तम असतील की त्यासाठी लोक माझ्याकडे काम करायला यायला आतुर असतील. आणि माझा प्रयत्न हा आहे की आपण चांगलं करण्याचा प्रयत्न करूया. बाकीच्यांना काय करायचं बाकीच्यांनी ठरवावं, पण आपण तरी चांगलं करण्याचा प्रयत्न करावा. त्याचं काही विजन आहे तुमच्यात, किंवा चांगलं म्हणजे काय? म्हणजे तुम्हाला काय असंच वाटतं की बाबा आता काय वाईट आहे? आता मी तुम्हाला सांगतो की आत्ता काय वाईट आहे या विषयावर मला भाष्यच करायचं नाहीये, पण काय चांगलं असेल हे तुम्हाला दिसेल आणि मी तुम्हाला आवर्जून बोलवेल आणि लोक तुम्हाला बाहेरनच सांगतील की या कंपनीमध्ये खूप चांगल्या प्रकारची ट्रीटमेंट असते. ती चांगली म्हणजे काय हे त्यांच्याकडनं तुम्ही ऐकावं. बरोबर. मला काही मी बोलून दाखवण्यापेक्षा तुम्ही अनुभव घ्यावा, असं मला जास्त आवडेल. की म्हणजे कसं की अरे इथे हे मस्त मिळतं, हे दुकानदारांनी सांगणं माझ्याकडे हे मस्त मिळतं हे नाही. तुम्ही अनुभव घ्या एकदा. बरोबर. आणि मग अरे मी स्वतः खाल्लंय तिथे, मस्त मिळतं, जा तू घेऊन घे तिथे. बरोबर. हे फार महत्वाचं आहे. बरोबर. सो काय चांगलं तर याचा अनुभव ज्यांना येईल ते सांगतील तुम्हाला. कदाचित त्यातला एखादा तुमच्या पॉडकास्टवर पण येईल. हा म्हणजे तू चांगलं काहीतरी सांगण्यासाठी पण उत्सुक असतात. बरोबर. बरोबर. आपण बोलण्यापेक्षा आपण करून दाखवतो, कृतीवरती देणं गरजेचं आहे. जसं मी ही भूमिका करून दाखवतो रे तगडी, पहिली कर रे, तू कर, मग पुढे बघू. करून दाखवूया आपण. बरोबर. ती भूमिका केल्यानंतर ती दिसते आणि दिसल्यानंतर लोक कौतुक करतातच तुमचं. आणि ती जर चांगली झाली असेल तर ऑब्व्हियसली ज्याच्या पावत्या मला पण मिळतात, ज्याच्या पावत्या तुम्हाला मिळतात, प्रत्येकाला मिळतात. जसं आपण म्हणतो की परीक्षेमध्ये प्रथम क्रमांक आला तर त्याचं कौतुक होणारच आहे. बरोबर. तो प्रथम क्रमांक यावा म्हणून करतोय का त्याला उत्तम गुण मिळवायचे म्हणून करतोय, हे महत्वाचं आहे. ही प्रत्येकाची पद्धत वेगळी आहे. मला माझं काम चोख करायचंय हे माझं म्हणणं असतं. ते कौतुकास्पद झालं म्हणून माझं कौतुक झालं तर आनंदच आहे, पण मी हुरळून जाऊन उपयोग नाही ना काही, कारण मला परत दुसरं काम करायचं आहे. किंवा समोरचं कौतुक करेल त्याच्यावरती आपली फौजपती संबंध नाही, मला स्वतःला सॅटिस्फॅक्शन असणं गरजेचं आहे. आणि एका भूमिकेच्या कौतुकाने मला, किंवा म्हणजे आपण म्हणतो जसं क्रिकेटमध्ये आज शतक केलं म्हणजे उद्याला मी 0वर आउट झालो तर काय तर मला परत उद्या शतक करायचंय का नाही यापेक्षा मला टिकून राहणं फार महत्वाचं आहे. राईट. बरोबर. तर ते टिकणं महत्वाचं असतं, कारण वय सरतच जाणार आहे. बरोबर. वार्धक्य येणारच आहे, प्रत्येकाला आहे. 10 वर्षापूर्वी 15 वर्षापूर्वी ज्या भूमिका केल्या त्याच्या जीवावर मी नाही जगू शकत. आमची पाटीलकी होती, आमचं हे होतं, त्याच्या जीवावर मी नाही जगू शकत. बरोबर. आम्ही राजघराण्यातले आहोत, त्याच्या जीवावर मी नाही. आज काय आहे, आत्ताचं काय आहे. बरोबर. म्हणून म्हटलं ना की भविष्यात मी काय करणार आहे किंवा काय नाही त्यापेक्षा आपण ते झालं की आपण अवश्य त्या विषयावर बोलूया. नक्की नक्की. बोलण्यापेक्षा करण्यावर भर द्यावा असं मला वाटतं. बरोबर. आणि मग ओव्हरऑल आता हे त्याच्यावेळी आपण पॉडकास्ट परत करूच की काय आहे मग, पण आता ओव्हरऑल तुम्हाला असं हे फ्युचर आता जर मराठी इंडस्ट्रीचं आहे ते कसं वाटतं तुम्हाला, की कुठल्या डिरेक्शनला जायला पाहिजे? फंड्स व्यवस्थित आहेत का, किंवा ओव्हरऑल सपोर्ट कसा आहे, गव्हर्नमेंट कसं सपोर्ट करतं, किंवा काय तुम्हाला असं जाणवतं की अशा पद्धतीनं थोडंफार सपोर्टिव्ह व्हायला पाहिजे? लॅक्युनाच कुठं वाटतंय? नाही, आपल्याकडे होतं कसं, मुळात मराठी प्रेक्षक
तुम्ही थिएटरकडे ओढून आणला पाहिजे, उत्तम कलाकृती देऊन. बघतात ना लोक, हवं जातात. आताही तुम्ही गोंधळ नावाचा सिनेमा येऊन गेला, तोही चांगला होता. लोक बघतात जाऊन. तुम्ही चांगलं द्या आणि लोकांपर्यंत तुम्ही पोहोचला पाहिजेत ना. ही माझी ही कलाकृती बघायला तुम्ही यावं, यासाठी तुम्ही काय करताय ते पण महत्वाचं आहे. बरोबर. म्हणजे एवढेच फंड घ्यायचे आणि तुम्हाला हवेत एवढे, पण एवढ्यामध्ये तुम्ही बसवण्याचा प्रयत्न करताय, मग कसं होईल? तोही विचार करावा लागतो. बरोबर. आणि दुसरी गोष्ट, मराठी प्रेक्षक कसा तुमच्या थिएटरकडे येईल याचा विचार करायला पाहिजे. आता गंमत काय आहे, आपल्याकडे प्रतिस्पर्धी म्हणा किंवा हे म्हणा की हिंदी फिल्म इंडस्ट्री आपल्याकडे महाराष्ट्रातच आहे, मुंबईतच. बरोबर. हिंदी आणि मराठी देवनागरी भाषा आहेत. दोन्ही भाषा, मराठीवाल्याला हिंदी कळतं, हिंदीवाल्याला मराठी नाही कळलं तरी त्याला फरकच पडत नाही. मराठी प्रेक्षक हिंदीकडे जातो पटकन, कारण त्याला ते कळतीये ती भाषा, त्याने पर्याय हिंदी ठेवलाय. मराठीमध्ये आपल्याकडे सेन्सॉर बोर्डने बऱ्याच गोष्टींना आपल्याला बांधून ठेवलेलं असतं. ते हिंदीत तसं नाहीये. तुम्हाला तेवढ्याच पैशामध्ये तुम्हाला बऱ्याच गोष्टी बघायला मिळतात, ज्याने तुमचे डोळे विस्फारले पण जातील असेही बघायला मिळतात. बरोबर. ते मराठी सेन्सॉरमुळे तुम्हाला नाही करतायत. बरोबर. मग काय बघायचं यांना, असं पण होतं. त्यांनाच त्याच नट्यांना आणि नटांना का बघायचं मी, असंही होत असेल, तोही कुठेतरी विचार करायला पाहिजे. किंवा त्याच प्रकारच्या कथा काय आणताय, असंही होत असेल. बरोबर. काहीतरी विचार करायला पाहिजे. वेगळं देणार असाल तर मग तो वेगळेपणा लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न केला गेला पाहिजे, आणि तो कशा प्रकारे तुम्ही आणताय हे पण महत्वाचं आहे. पण नवीन पिढीसाठी आता काय, म्हणजे कुठं चाललंय जग जाणवते का? म्हणजे कोविड नंतर किंवा त्याच्या आधीपासून ओव्हरऑल सगळं कसं नेट वरती सगळं आलं, सगळं मोबाईल वरती आलंय. काय प्रॉब्लेम आहे आता सध्या कसं बघा, पालकांना तर हे कळलंच पाहिजे की आपल्या येणाऱ्या पिढीला संतुष्ट कसं राहता येईल. बर, ते कसं होतं की लहान मूल जन्माला आल्यानंतर ते काय पोटात गर्भात असताना त्याला मोबाईल माहिती असतो का हो? मोबाईल, तो मोबाईल सोडतच नाही हो. त्याला मोबाईल मध्ये ते गेम, त्याला काय माहिती याच्यात गेम असते, आपण दाखवतो. त्याला मुळात हे यंत्र कळतं कोणामुळे, त्याच्या घरच्यांमुळे कळतं. बरोबर. तो रडायला लागला की पटकन मोबाईल देऊन टाकतात त्याच्याकडे, आणि मग नंतर डोळे खराब झाले, हे झाले ते झाले, असं होतं. हे झालं एक मोबाईलचं. बरोबर. इतर बाबतीत कष्टाची तयारी नाही. आत्ता शिक्षण पूर्ण झाले, मला उद्या नोकरी पाहिजे अशी अवस्था आहे. पेशन्स नाहीत. आत्ता समजा बरं, अभिनयाचा कोर्स करून अभिनय येतो का, तर तुमच्यात काहीतरी असावं लागतं ना. बरोबर. क्रिकेटच्या बाबतीत असं नाही होतो. उत्तम खेळत असून त्या 11 लोकांच्या संघामध्ये तुमचं लवकर लोक जाऊ शकत नाही. बरोबर. आयुष्य जातं रणजीत खेळण्यात, किंवा आयुष्य जातं फक्त या क्लबची हे खेळण्यात किंवा ते खेळण्यात. बरोबर. इतकं कसं काय सहज? प्रत्येक नटाचा मुलगा ना तर हिरो झाला असता आणि मुलगी हिरोईन झाली असती. त्यांच्यात पण असावंच लागतं ना काही ना काही. बरोबर. काही वेळेला असं होतं की वडिलांपेक्षा मुलगा जास्त भाव खाऊन जातो, मुलगी भाव खाऊन जाते. तर मूळ मुद्दा परत त्याच्याकडे येतो. आत्ताच्या लोकांनी एक लक्षात घेतलं पाहिजे की आपल्याला नक्की करायचंय काय. तर ते जर करायचं असेल तर त्याचा अभ्यास आहे. म्हणजे जसं आपण म्हणतो की तुम्हाला एक पदवी असावी लागते, त्या पदवीसाठी तुम्ही बालवाडीपासून शिकलेला असता. हो, बरोबर. मला ऍक्टिंग करायचंय, मला आता उद्यापासून मी ऍक्टिंग करणार, असं नाही होऊ शकत ना. मग माझ्या वडिलांकडे करोडो रुपये, ते माझ्यासाठी पिक्चर काढतील. त्याला काहीतरी सराव लागतो, बेस असायला त्याला त्याच ती भूमिका करण्यासाठी त्याचं काहीतरी काही महिने त्याच्यावर मेहनत घ्यावी लागेल. बरोबर. त्याला ते जमतंय की नाही बघा.
मी असं खूप सिनेमे बघितलेत हम्म. की तो सिनेमा बघितल्यावर कळायचं की अच्छा हा हिरो म्हणजे प्रोड्युसरचा मुलगा दिसतोय. सेन्स राहायचं का? हा, कारण त्याला काही येतच नव्हतं, नाही. पण बाकीचे सगळे माझ्या ओळखीचे. प्रोड्युसरचा मुलगा दिसतोय, हिरोईन प्रोड्युसरची मुलगी दिसते. त्यांना लॉन्च करायचंय. हा, पण मग त्यांच्यावर काहीच त्यांनी मेहनत घेतलेली नसते, काहीच नाही. प्रत्येक गोष्टी मागे मेहनत आहे, आणि हे आजच्या मुलांना कळलं पाहिजे. हम्म. त्यांना हे लक्षात येत नाही, अरे त्याला कसला पिक्चर मिळाला, कसले पिक्चर मिळाले तिला, तर त्याच्या मागे तिची मेहनत आहे ना काहीतरी. तिने किती काम केलंय, काय काम केलंय, किती, म्हणजे एखाद्या आपण डान्सर्स बघतो बघा, मेन डान्सरच्या मागे डान्सर्स असतात, ते काय मेहनत असते त्यांची. हे बघितली, त्यांची जास्त प्रॅक्टिस असते मेन डान्सर पेक्षा, कारण ते कुठेही चुकता कामा नये. बरोबर. ते किती मेहनत घेत असतात. मेहनतीच्या शिवाय काही नाही. मी खूप वेळा लोकांना सांगतो, आणि जमिनीवर राहा. किती वरती गेलात, यश मिळालं तरी जमिनीवर राहा, ते फार महत्वाचं. बरोबर. नाही, भारी. म्हणजे थोडक्यात आपण ओव्हरऑल या पॉडकास्ट मध्ये आपण हे पण बघितलं की तुमची सुरुवात कशी झाली, कशा पद्धतीने आपण हे केलं, ऍक्च्युली काय काय अनुभव असतात, आणि शेवटी जाता जाता हे पण कव्हर केलं की आत्ताच्या पिढीचं काय जमिनीवरती राहायचं म्हणजे काय करणं अपेक्षित आहे. मेहनतच ना, आणि मेहनत करणं गरजेचं आहे. मेहनतीशिवाय फळ नाही आहे. आता काय म्हणणं असतं की वाचन करा, उत्तम, वाचत राहा. वाचनाने माणूस समृद्ध होतो. वाचन करा. मोबाईल शक्य तितका बाजूला ठेवा. मोबाईलमध्ये गेम असतील तर काढून टाका. म्हणजे कित्येक मित्रांना ओरडत असतो, अरे का गेम खेळत बसतो रे, का वेळ वाया घालवतो. बरोबर. पण नाही ऐकायचं ते ऐकणार आहेत, नाही ऐकायचं ते नाही ऐकणार. ही पिढी आहे ऍक्च्युली, पण त्याच्यातून बदल हे घडवायला पाहिजे, आणि पालकांनी घडवणं गरजेचं आहे. पण पालक पण जर मोबाईल मध्ये किंवा सिरियल मध्ये गुंतून असतील, लोक इतकी आळशी झाली आहेत ना, तुम्हाला खोटं सांगत नाही. तुमच्याकडे गाडी आहे, माझ्याकडे गाडी आहे, त्या प्रत्येक गाडीला साईड स्टँड असतं. तुम्ही आज समाजामध्ये फिरत असाल, हे पॉडकास्ट बघणारे सुद्धा फिरत असतात, बघा 100तल्या 99% गाड्या साईड स्टँडला लावलेल्या असतात. लोकांना सेंटर स्टँडला लावायचे श्रम सुद्धा घ्यायचे नाही, श्रमच नको आहेत मला. बरोबर. पण त्यांना एक लक्षात येत नाही, त्या साईड स्टँडमुळे 2 गाड्यांमुळे 3ऱ्या गाडीची जागा अडलेली असते. तसंच सेम आयुष्यात पण आहे. तर प्रत्येक वेळेला ती कोबडी घेण्यापेक्षा सेंटर स्टँडला लावा छानपैकी. तुम्ही पण व्यवस्थित राहा, लोकांनाही त्याचा व्यवस्थित आनंद घेऊन. बरोबर. लोकांचं वाईट कसं होईल याचा विचार करणारी लोक. गाडी घेतली का त्यांनी, लुटला असेल कोणाला तरी, घर घेतलं का, मारला असेल डल्ला, अरे त्यांनी मेहनत केली, तो राबतोय, ते नाही कोणी बघत. बरोबर. नाही, कष्ट हे पाहिजेतच, आणि कष्टाशिवाय काही नाही आहे. म्हणजे आपल्याला नॉलेज घ्यायचं असेल तर एक्सपिरियन्स पण पाहिजेच, त्याशिवाय म्हणजे हे व्हायचे वर्ष आहे, आणि त्याच्यामध्ये मेहनत ही त्याला सुटेबल पाहिजेच, त्याशिवाय लाईफची जर्नी कम्प्लीट होणार नाही. तर खरंच भारी गप्पा झाल्या या, म्हणजे खूपच अशा वेगवेगळ्या आयामावरती आपण चर्चा करू शकतोय, हे पण आपल्याला जाणवतंय. आणि पुढच्या आपण जसं आहे की प्रोडक्शन तुमचा हाऊस झाल्यानंतर पण आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी, त्या अनुभव आपल्याला घ्यायचेच आहेत. नक्कीच. तर खरंच खूप छान वाटलं. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद.